वारकरी संप्रदायाने कीर्तन भक्ती स्वीकारली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हे कीर्तन म्हणजे नेमकं काय? माऊली ज्ञानोबाराय सांगतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जेथे नामची नाही पापाचे ऐसे केले. हे कीर्तन म्हणजे नेमकं काय? कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. लीला कीर्तन, हरी कीर्तन, गुण कीर्तन. आपल्याला या ठिकाणी हरी कीर्तन या संबंधाने विचार करायचा. आजही भगवंताला जर त्याचा कोणी पत्ता विचारला तर तो भगवान परमात्मा सांगतो, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रव मद्भक्त यत्र गायंती. कोणी म्हणेल देवा तू वैकुंठात राहतो, देव म्हणतो की माझं वैकुंठ हे घर आहे, पण वैकुंठ हा माझा जुना पत्ता आहे. हल्ली मी भक्ताच्या घरी निवास करतोय. जनाबाईंचा एक प्रसिद्ध अभंग आहे, आपल्या रोजच्याच पाठातला असल्यामुळे त्याच्या अर्थोत्पत्तीकडे आपण लक्ष देत नाही. बाळांनो जरा शांत बसा. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर निष्ठावंत वारकरीचे दोन नियम आहेत. एक चंद्रभागे स्नान, दुसरं विदितो हरिकथा. जो सच्चा वारकरी असतो तो गेल्या गेल्या दर्शनाच्या बारीत घुसत नाही. कारण वारकऱ्याला माहिती एकादशीच्या दिवशी देव मंदिरात नसतो, तर देव हा कीर्तनात असतो. निष्ठावान वारकऱ्याला माहितीये एकादशीच्या दिवशी देव मंदिरात नसतो, देव कुठं असतो? हा, देव कीर्तनात असतो. म्हणून तर मुख्यमंत्री मंदिरात असतो. ते असे देव उभा तैसी तेथे समचरणाची शोभा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा. आणि मग कबीर महाराजांना सांगावं लागतं, अरे सुटलं की आता कुठपर्यंत नाचतो? कीर्तन ही कीर्तनाची मस्ती, ही ताकद कीर्तनाची. आता बोला कीर्तनाची व्याख्या ती काय असेल? आणि या कीर्तन भक्तीमध्ये आजही पाहतो मी कीर्तनामध्ये जी वाद्य वाजवली जातात, लावणी मृदंग श्रुती टाळी घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. आजही पाहतो मी फड परंपरेने ही कीर्तन परंपरा सांभाळली वारकरी संप्रदायाची. आजही कीर्तनामध्ये वाजवली जाणारी वाद्य ही सात्विक आहेत. टाळ सात्विक आहे, विना सात्विक आहे, पखवाज सात्विक आहे. काही वाद्य ही राजस आहेत, काही तामस आहेत आणि काही सात्विक आहेत. म्हणून पहा तुम्ही, टाळ पखवाज विना ही सात्विक वाद्य आहेत. पेटी आणि तबला ही राजस वाद्य आहेत. आणि ढोलकीम तुंतुन ही तामसू, त्यामध्ये तमोगुणाचा प्रादुर्भाव. आजही पाहतो मी टाळ पखवाज विना वाजू लागलं की माणसं डोलू लागतात. माणसं डोलू लागतात. मी दगडाच्या बाबतीत बोलत नाही गुरुजी. टाळ पखवाज विना वाजू लागला की माणसं डोलू लागतात. ढोलकीन तुंतुन वाजू लागलं की माणसं डोलत नाही तर शिट्ट्या वाजू लागतात, कारण त्यामध्ये तमोगुणाचा प्रादुर्भाव आहे. पण हे हरी कीर्तन आहे. या कीर्तनाची मर्यादा नाथ महाराजांनी सांगितली. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती. फक्त ओरडणं म्हणजे कीर्तन नाही, बदाडणं म्हणजे वाजवणं नाही, किंचाळणं म्हणजे गायन नाही. याही पलीकडे ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. जोपर्यंत कीर्तनामध्ये सासू जावयाच्या गोष्टी संपत नाहीत तोपर्यंत कीर्तनाला चांगले दिवस येऊ शकत नाहीत. अतिशय खालच्या थराला जाऊन बाष्कल विनोद करणे म्हणजे ही कीर्तनाची परंपराच कुठेतरी लोप पावत जाणे. कीर्तन ही भक्ती वारकरी संप्रदायाने जोपासली. याला हरी कीर्तन म्हणतात. हरिनाम कीर्तन, संताचे पूजन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवते संत, देवते संत, निमित्त त्या मात्र प्रतिमा. देवाईपेक्षा साधू संतांना वारकरी संप्रदायामध्ये का महत्व दिले? वारकरी संप्रदायाला फक्त संतांमुळे महत्व आलं. म्हणून संतांचे पूजन. घालू लोटांगण महाद्वारी, महाद्वारामध्ये लोटांगण घालील, माझा सर्वस्वी अहंकार नाहीसा होईल. आणि ही जी सेवा केली ही फक्त तुझ्या चरणावरती मला अर्पित करायची. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. वारकरी संप्रदायामध्ये भगवंताच्या चरणाला अत्यंत महत्व दिले. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, चरणाला अत्यंत महत्व दिले.